गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज आपण जो गरवारेचा नाईटचा कॉलेजचा पेपर आहे टॅलीचा तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. एकदम सिंपल मराठीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पेपर इझी असेल. पेपरमध्ये फक्त दोनच क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन कंपनी क्रिएशन वरती आणि सेकंड क्वेश्चन हे ट्रान्झॅक्शन पास करण्यावरती आहे. कंपनी क्रिएशन मध्ये तुम्हाला त्यांनी सांगितले क्रिएट कंपनी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन, नेम ऑफ कंपनी, ॲड्रेस अँड ऑल दिस थिंग्स. एक्झामिनर कंपनी क्रिएट झाली की नाही हे कंपनीच्या नावावरनं आणि रोल नंबरवरनं फक्त पाहतो. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी त्या डिटेल नाही टाकल्या तरी चालेल, वेळ घालू नका. कंपनी क्रिएशन फक्त अर्ध्या मिनिटात संपून टाका आणि पुढे ट्रान्झॅक्शन पास करण्यासाठी चालू करा. ओके, मग कंपनी क्रिएशन कशी करायची आपण पाहूया. टॅली स्टार्ट करा. टॅलीची ही पहिली स्क्रीन असेल. टॅलीच्या पहिल्या स्क्रीनवरती क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट करा. ॲरोच बटन दाबा, माऊस दाबा, काही करा आणि ते क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट करा. क्रिएट कंपनी ऑप्शनमध्ये जसं सांगितलंय विथ युअर नेम अँड रोल नंबर. विथ युअर नेम, सपोज नेम इज अनिल VKHANSE and roll number 5601. Now enter address, short address, very short, Pune. Then India, here Maharashtra. Enter, don't write anything. Enter here. This is important option, say accounts only, don't change the date also, don't give password, anything. Enter, accept. Your company creation task is over. Yes, Tally will take some time to create the company, only 15 to 20 seconds, and then after that you have to pass the entries. Now how to pass the entries? Now for passing entries, read the entries. Yes, read. First transaction is started business with cash of rupees 1 lakh. Now started business with cash of rupees 1 lakh. For that, which voucher type? Read the transaction, write down voucher type, then write down that transactions, and then group. Okay, now first voucher type, started business with cash. Started business and businessman, these are two different things. We have to think from the business point of view. Businessman started, for business we have got the cash. आपल्याला बिझनेसला कॅश मिळाली तर काय, रिसिप्ट. वाउचर टाइप कोणतं, रिसिप्ट. अँड देन ट्रान्झॅक्शन म्हणण्यापेक्षा त्याची एंट्री लिहूया आपण. येस, ट्रान्झॅक्शन ऑब्लिक एंट्री. वेळ नाही आपल्याला ट्रान्झॅक्शन लिहायला, डायरेक्टली एंट्री लिहूया. रिसिप्ट काय एंट्री येईल, कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू what? Yes, proprietor name, to capital account, proprietor's capital account. And then group for cash, group for capital is capital. This you have to write. After writing this, now come in Tally. टॅली मध्ये एंट्री कुठे पास करायची असते, अकाउंटिंग व्हाउचर मध्ये पास करायची असते. अकाउंटिंग व्हाउचर सिलेक्ट करा. अकाउंटिंग व्हाउचर केल्यानंतर आपण म्हटल्याप्रमाणे याचा व्हाउचर टाइप रिसिप्ट आहे. रिसिप्ट व्हाउचर टाइप. चला मग रिसिप्ट व्हाउचर टाइप आता कोणता आहे, इथे दिसतोय तुम्हाला पेमेंट व्हाउचर टाइप. आपल्याला कोणता पाहिजे, रिसिप्ट व्हाउचर टाइप. रिसिप्ट व्हाउचर टाइप साठी तुम्ही इकडे पाहाल की F6 बटन आहे, किंवा माऊसने सिलेक्ट करा त्याला. केला सिलेक्ट, आलं. आता काय आलं, रिसिप्ट व्हाउचर टाइप. ओके, रिसिप्ट व्हाउचर टाइप झाला. नंतर दुसरी स्टेज काय आहे, डेबिट आणि क्रेडिट देणे. कॅश डेबिट आहे आपलं आणि कॅपिटल क्रेडिट आहे. पण टॅली काय विचारते ते महत्वाचं आहे. टॅली टू विचारते म्हणजे टॅली क्रेडिट विचारते, ते क्रेडिट लिहा. CAP नाही लिहितलं जात, म्हणजे ते लेजर त्याच्यामध्ये नाही. क्रिएट करा. कसं क्रिएट करणार, Alt C ने क्रिएट करणार. Alt C प्रेस करा आणि म्हणा त्याला कॅपिटल अकाउंट. येस, म्हटले कॅपिटल कशामध्ये, मी सांगितलं कॅपिटल हे कॅपिटल मध्येच येणार. ओके, मग ग्रुप काय राहील, कॅपिटल. काही चेंज करू नका. एंटर, ऍक्सेप्ट. झालं. कितीचं ट्रान्झॅक्शन आहे, स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 1 lakh. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 lakh. that means write down here 1 lakh. एंटर. आता डेबिट विचारते, बाय म्हणजे एंटर हे टाकायचे तुम्हाला. कॅश ऑलरेडी असतं टॅलीमध्ये, क्रिएट करू नका. दिसते तुम्हाला तिकडे पहा, कॅश आहे का, सिलेक्ट करा त्याला. केलं सिलेक्ट, आले 1 लाख रुपये. नरेशन लिहा, बिंग बिझनेस
started with cash. Okay, enter. And then lastly tally will ask you whether to accept or not. Say accept. Yes. Now second transaction, deposited cash in State Bank of India of rupees 15,000. Deposited cash in State Bank of India. First write down voucher type. Now for this transaction, which voucher type? Cash deposit, cash withdrawal, or interbank transfer. You know voucher type is a contra. Write down contra voucher type. And then cash deposit. म्हणजे एंट्री काय येईल? बँकेला डेबिट आलं पाहिजे. कोणत्या बँकेत डिपॉझिट केली? इथे पहा तुम्ही, स्टेट बँकेत. स्टेट बँक अकाउंट डेबिट. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणा, अकाउंट डेबिट टू कॅश. स्टेट बँकेला कोणता ग्रुप येईल? ते बँक. आणि कॅशला कॅश. ओके, झाली एंट्री लिहून. आता टॅली मध्ये जा. टॅली मध्ये कोणता वाउचर टाइप पाहिजे? पहिल्यांदा पहा कॉन्ट्रा. मग वाउचर टाइप सिलेक्ट करा, कॉन्ट्रा वाउचर टाइप. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? येस, टॅली काय विचारते ते पहा. टॅली विचारते क्रेडिट. आपल्याकडे क्रेडिट काय आहे? कॅश. हे क्रेडिट आहे, लिहा तिकडे, टू लिहा, कॅश. एंटर. काही क्रिएट करण्याची गरज नाही, ऑलरेडी आहे आपल्याकडे. किती केली आहे? 15,000 ची. ओके, 15,000. आणि नंतर डेबिटला काय? इथे डेबिटला काय? स्टेट बँक ऑफ इंडिया. टाईप करण्याचा प्रयत्न करा, होतंय का? नाही होतंय. येस, नाही होते, स्पेलिंग एरर येतोय. म्हणून जे काय केलं पाहिजे ते क्रिएट केलं पाहिजे. कसं? अल्ट सी ने क्रिएट करा. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. लिहा स्टेट बँक ऑफ इंडिया. कशात मी सांगितलं? ग्रुप महत्वाचा आहे. चुकला तर चुकलं. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्रुप काय? बँक. म्हणा त्याला बँक मध्ये 3 पहिलं सिलेक्ट करा. एंटर एंटर एंटर. बाकी काही करू नका. एंटर एंटर एंटर. काहीच बघायचं नाहीये, डिनॉमिनेशन वगैरे. एंटर एंटर एंटर. आणि नॅरेशन मध्ये लिहायचे बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि नंतर ऍक्सेप्ट करून टाकायचं. झालं, दुसरं ट्रान्झॅक्शन झालं. नंतर आता तिसरं ट्रान्झॅक्शन, पेड सॅलरी टू मिस्टर अक्षदा. याची 2 एंट्री करा किंवा एकच एंट्री करा. एक एंट्री केली तर सॅलरी. ओके, आपण एंट्री लिहूया. एंट्री येईल कशामध्ये? येईल एंट्री? पेड सॅलरी. पेड म्हटल्यानंतर पेमेंट वाउचर टाइप. पेड म्हटल्यानंतर पेमेंट वाउचर टाइप. काय पेड केली आपण? सॅलरी. मग काय येईल? सॅलरी अकाउंट डेबिट. कोणाला पेड केली ते महत्वाचं नाही, पेड केली ते महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली. जर बँके थ्रू पेड केली असेल किंवा चेक थ्रू पेड केली असेल तर इथं काय आलं असतं? बँक आलं असतं. पण आता तिथे काहीच म्हटलं नाही, चेक थ्रू दिले का कॅश थ्रू दिले, म्हणजे कॅश थ्रू दिले असं ॲज्युम करायचंय. आणि नंतर ग्रुप लिहायचे. सॅलरीचा काय ग्रुप आहे? सगळ्यांना माहिती, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅशचा ग्रुप नाही लिहायचा, कारण काय गरज नाहीये. ओके, नेक्स्ट. आता पेमेंट वाउचर टाइप. पेमेंट वाउचर टाइप करा सिलेक्ट, पेमेंट F5. अँड देन आता इथे काय विचारतंय? पहिल्यांदा बघा, डेबिट विचारतंय. मग डेबिट लिहिलं पाहिजे. डेबिट काय आहे? सॅलरी. जे टॅली विचारेल ते आधी लिहायचं. सॅलरी. होतंय का टाईप? नाही होत, नाही तिथे. अल्ट सी. सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. IND टाईप करा, तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट करा. इथे चुकला तर चुकला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि अमाऊंट किती आहे सॅलरीची? 5,000. से 5,000. काहीच मेन्शन नाही केलं. क्रेडिटला आपण कॅश लिहिणार आहोत. लिहा कॅश. कॅश आहे. एंटर एंटर एंटर. बिंग सॅलरी पेड टू अक्षदा. अक्षदा नॅरेशन मध्ये येईल, एंट्री मध्ये येणार नाही. एंटर एंटर एंटर. ऍक्सेप्ट. देन परचेस गुड्स ऑन कॅश. परचेस गुड्स ऑन कॅश. चौथं, परचेस गुड्स ऑन कॅश. कोणतं? परचेस गुड्स म्हटल्यानंतर वाउचर टाइप काय? परचेस. अँड परचेस गुड्स ऑन कॅश. म्हणजे काय डेबिट आणि काय क्रेडिट येईल? येस, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री येईल. येस, आणि त्याला तुम्हाला टाकायचं आहे कुठे? येस, परचेसला परचेस मध्ये, आणि कॅशला नाही, कॅशला कॅश मध्ये. पहिल्यांदा वाउचर टाइप परचेस वाउचर टाइप. सप्लायर इनवॉइस नंबर नाही आपल्याकडे. काही टॅली विचारते 2.
लिहा तिकडे टू कॅश, लिहिलं कॅश. ओके, नंतर कितीचं आहे 45,000चं, 45,000 लिहा, 45,000. अँड देन इथे परचेस टाईप होत नाही, अल्ट सी, चे परचेस account, and then purchase account under purchase, enter, accept. 45 being goods purchase, entry is over. Next entry now, credit sale worth rupees 75,000 to क्रेडिट सेल म्हटल्यानंतर काय येणार आहे, सेल्स वाउचर टाइप. अँड देन क्रेडिट सेल टू खंदारे अँड कंपनी. सेलची एंट्री कशी येते, खंदारे अँड कंपनी, खंदारे अँड कंपनी अकाउंट डेबिट टू व्हॉट, सेल. खंदारे अँड कंपनी डेबिट हा काय आहे, सेलच्या रिलेटेड आहे. सेलच्या रिलेटेड म्हणजे सन्ड्री डेटर्स. सेल म्हटल्यानंतर सेललाच ग्रुप आपण लिहिले. पहिल्यांदा मी काय म्हटलंय, वाउचर टाईप, सेल्स वाउचर टाईप. हा करा, सेल्स वाउचर टाईप सिलेक्ट झाले. सेल्स वाउचर टाईप मध्ये काय विचारते, पार्टीचं नाव विचारते. पार्टीचं नाव काय आहे इथे, खंदारे अँड कंपनी. टाईप करा, नाही होणार, अल्ट सी, खंदारे अँड कंपनी, खंदारे अँड कंपनी. व्हॉट इज दिस, सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स करा सिलेक्ट, सन्ड्री डेटर्स, एंटर, ॲक्सेप्ट. नंतर हे काही तुमच्याकडे नाही, डिस्पॅच ऑर्डर जे नाही त्याला फक्त एंटर करायचं, नाही जास्त डोकं चालायचं. आणि पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहायचंय, पर्टिक्युलर मध्ये आता एक तर लिहून झालं याच्यातलं डेबिट आणि क्रेडिट मधलं. आता राहिले क्रेडिट मधले, हा ते क्रेडिट सेल्स होतंय का, सेल्स नाहीये, सेल्स. ओके, आता डाली अमाऊंट विचारते, किती अमाऊंट आहे, 75,000 आहे, 75,000. एंटर, ॲक्सेप्ट. नॅरेशन पाहिजे असेल तर लिहा. आता नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम काशीद एंटरप्राइज. आता परचेस मशिनरी ऑन क्रेडिट दोन ऑप्शन आहेत, याला आपण म्हणूया ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. ऑप्शन 1 मध्ये काय, सिंपल F9 हा मोर अप्रोप्रिएट आहे, किंवा हे नाही जमलं तर ऑप्शन 2 काय, F7. F9 म्हणजे काय, परचेस वाउचर टाईप. F7 म्हणजे काय, जर्नल वाउचर टाईप. हा, परचेस वाउचर टाईप मध्ये एंट्री पास करायची असेल तर कशी होणार ती एंट्री, येस, मशिनरी अकाउंट डेबिट टू काशीद एंटरप्राइज. आणि जेवी मध्ये एंट्री कशी होणार, सेम एंट्री होणार, मशिनरी अकाउंट डेबिट टू काशीद एंटरप्राइज. मशिनरी काय आहे, हे आपलं फिक्स ॲसेट्स आहे. काशीद एंटरप्राइज हे परचेसच्या रिलेटेड पार्टी आहे, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स. येस, परचेसच्या रिलेटेड सन्ड्री क्रेडिटर्स. मग आपल्याला कोणतं वाउचर टाईप, पहिल्यांदा F9 पाहूया आणि नंतर F7 पाहूया. F9 परचेस वाउचर टाईप. आता परचेस वाउचर टाईप मध्ये इथे तुम्हाला वाउचर मोड मध्ये पाहिजे, हे वाउचर मोड मध्येच आहे, म्हणजे डेबिट क्रेडिट फॉर्मॅट मध्ये पाहिजे आहे. डेबिट क्रेडिट फॉर्मॅट मध्ये असेल तर एक ॲडिशनल सेटिंग तुम्हाला करावी लागते, ती F12 ची सेटिंग आहे. F12 बटन प्रेस करा. F12 बटन मी प्रेस केलं. F12 बटन प्रेस केल्यानंतर इथे हे ऑप्शन आहे, अलाउ एक्सपेन्सेस अँड फिक्स असेट इन परचेस वाउचर. हे एस असेल तरच ते फिक्स असेट तिकडे येतील, नाहीतर येणार नाही. आता माझ्या टॅलीमध्ये आहे, काहींच्या याच्यामध्ये नसेल तर ते एस करून घ्या. एंटर, सेटिंग झाली. याच्यासाठी सेटिंग काय, F12 ची सेटिंग झाली करून. नंतर काय सांगायचं मला, टॅली विचारतंय, टू विचारतंय, हे विचारतंय काशीद. टाईप नाहीये काशीद आपल्याकडे, करा काशीद एंटरप्राइज. काशीद एंटरप्राइज सन्ड्री क्रेडिटर्स, करा सिलेक्ट, एंटर. काशीद एंटरप्राइज सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट कितीची, 40,000. आता बाय विचारते, म्हणजे डेबिट विचारते. मशिनरी, करा मशिनरी,
अकाउंट. मशिनरी काय, फिक्स असेट सांगितल्याप्रमाणे फिक्स असेट मध्ये टाका. एंटर एंटर एंटर. आलं मशिनरी, म्हणजे सेटिंग आपली करेक्ट आहे. बिंग मशिनरी परचेसला एंटर. ओके. किंवा मी म्हटलं आता सेकंड ऑप्शन F7 मध्ये, याला तुम्हाला एखादा मार्क कमी होऊ शकतो. अप्रोप्रिएट परचेस, नाही तर F7. F7 बटन प्रेस केलं मी. F7 जर्नल वाउचर टाईप. आता सिंपल जर्नल मध्ये डेबिट आणि क्रेडिट टॅली विचारते. डेबिट काय, मशिनरी, टाका तिकडे मशिनरी 45,000 टू काशीद एंटरप्राइज 45 बिंग मशिनरी परचेस. ओव्हर, संपलं. आता प्रोव्हाइड 10% डेप्रिसिएशन. 10% डेप्रिसिएशन कोणत्याच वाउचर टाईप मध्ये येणार नाही. कॉन्ट्रा नाही यूज करू शकणार, रिसिप्ट नाही, पेमेंट नाही, काहीच यूज करू शकणार नाही आपण. म्हणजे उरलेला वाउचर टाईप आपल्याला यूज करावा लागणार. तो कोणता, जर्नल वाउचर टाईप F7 यूज करावा लागणार. आणि एंट्री काय होणार आहे, एंट्री डेप्रिसिएशनची एंट्री. डेप्रिसिएशन हे एक्सपेन्सेस आहे म्हणून त्याला डेबिट दिलं पाहिजे, नॉमिनल अकाउंट. आणि मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे. परचेस मध्ये वाढते, डेबिट देतो. डेप्रिसिएशन मध्ये कमी होते, तिला क्रेडिट देतो. सिंपल. डेप्रिसिएशन काय आहे म्हटल्याप्रमाणे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मशिनरी फिक्स असेट आहे. जर्नल वाउचर टाइप, जर्नल ऑलरेडी सिलेक्टेड वाउचर टाइप आहे. डेबिट आहे, डेप्रिसिएशन म्हणा, डेप्रिसिएशन अकाउंट. सगळं टाइप करा. आता वेळ नाही माझ्याकडे एवढा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, व्हिडिओची लेंथ कमी करायची आपल्याला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, एंटर एंटर एंटर. ऍक्सेप्ट. किती आहे, 10%. 10% मशिनरीची व्हॅल्यू 40,000, त्याच्यावर 10% म्हणजे 4,000. टू व्हॉट, टू मशिनरी. सिलेक्ट करा आणि लिहा तिकडे बिंग depreciation on machinery dash 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 provided in books of accounts at the rate of 10% provided in books of accounts. इथे एक फक्त एक काळजी घ्यायची की डेट आहे 31/3/2000. डेट साठी आपल्याकडे आहे F2 बटन. F2 प्रेस करायचं. 31/3/17 एंटर करा आणि मग ऍक्सेप्ट करा. एंटर. झाला पेपर. येस, पेपर झाल्यानंतर चेक करण्यासाठी कसं करायचंय तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस आणि एकदा बॅलन्स शीट पाहून घ्या. व्यवस्थित दिसतंय का, झालं तर तुमचं हे प्रॉफिट अँड लॉस आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट आहे. लायबिलिटीज साईडला आहे का, कॅपिटल ऍसेट साईडलाच आहेत का, सगळं व्यवस्थित पाहून घ्या. असेल वेगवेगळं, जसं तुम्ही बॅलन्स शीट करता तसंच असेल हे, तर तुमचं करेक्ट. ओके. नाउ यू विल गेट हाऊ मेनी मार्क्स, 20 मार्क्स फॉर दिस. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक यू very much, my dear students. Now one more thing, suppose if you have taken a loan in cash, then which entry do you have to pass? If you have taken loan, that means cash is coming. Cash is coming, therefore we have to give debit to cash. Give debit to cash. And what we have taken, loan, to bank loan account. Yes, bank loan account will come under secure creditors. Yes, this is the entry. And then party payment entry, party payment voucher type, party account debit to cash. Receipt from party in full settlement. Suppose if discount is there, then give effect of discount. Only this much is there in tally. Rest of the things are very easy. Just do the practice of oral exam. You will get 1 or 2 oral questions also from given list. Do the practice and give the paper very nicely. Definitely you will get 20 out of 20. Thank you, my dear students, very much.